स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साइजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या पण लक्षात येईल कुठे कुठे काय काय चेंजेस करून आपण प्रिन्सेस ब्लाउज कट करत असतो। ओके, तर हे बघा, इथे मी प्रिन्सेस कट ब्लाउजची मापे लिहून घेतलेली आहेत। तर सर्वप्रथम बघूयात आपण महत्त्वाचं तर लागणारी पूर्ण उंची। तर ही ब्लाउज वरून मेजर करून घेतल्यावर आली होती 13.5। तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं। तर इथे मी टोटल 14.5 लिहून घेतलेला आहे। मग आता आपण कटिंगच्या वेळेस पूर्ण उंची 14.5 टाकणार आहोत। ओके, तर इथे छाती आहे 32, तर तिचा अगोदर चौथा भाग काढायचा आहे, तर तो येतो 8 आणि मग त्यामध्ये पण 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची असते। तर इथे टोटल झालेला आहे 9.5। ओके, तर गळारुंदी ही चॉईसनुसार असते। जर कोणाला जास्त असा लांबट गळा लागत असेल खांद्यावरती, तर इथे आपण 2.5 किंवा 3 पण घेऊ शकतो। आणि कमी लागत असेल, छोटा गळा लागत असेल, तर इथे आपण 2.25 घेऊ शकतो। ओके, तर इथे शोल्डर घेतलेला आहे 2.5, ब्लाउजचं शोल्डर आलं 2.5, तर त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे, तर ते टोटल झाले 3। आणि मग पूर्ण ब्लाउज शिवून झाल्यानंतर आपलं येणार आहे ते 2.5। ओके, तर मोंढा 32 साईजसाठी असतो 5.5चा। तर ब्लाउजचा पुढचा गळा होता 6, तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं टोटल आलेलं आहे 6.5। ओके, तर हे बघा, ते मागचा गळा पण मेजर करून घेतलेला आहे, तर तो आहे 7.5, तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन तर आहे 8। बाही लांबी होती 8.5ची, तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी हा आपला अस्तरचा ब्लाउज आहे, तर त्यामुळे आपण अर्धा इंच ॲड केलेला आहे। जर बिना अस्तरचा ब्लाउज असता तर इथे आपण 1.5 इंच ॲड केलं असतं। ओके, तर हे टोटल झालेलं आहे 9चं। दंडघेर होता 9, तर त्याचा दुसरा भाग म्हणजे आपण ब्लाउजच्या फिटिंगच्या वेळेस टाकतो ना, तर तेव्हा 4.5 टाकायचं असतं। कंबर आहे ब्लाउजचं 28 आणि आपण बाहीची घडी घेत असतो छातीचा चौथा भाग। मग इथे 32चा चौथा भाग किती आहे 8, तर इथे बाही घडी घेतलेली आहे 8ची। आणि प्रिन्सेसचा टक्स घेणार आहोत आपण 3.5चा। तर या मापांवरून आता आपण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करणार आहोत। ओके, तर हे बघा, इथे मी अस्तर घेतलेला आहे, तर हे डबल फोल्ड आहे आणि याची बंद बाजू या साईडने आहे। तर सर्वप्रथम आपण आता बॅक पार्ट कट करणार आहोत। प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करताना अगोदर बॅक पार्ट कट करायचा हे नेहमी लक्षात ठेवा। तर अगोदर आपण आता बॅक पार्ट कट करून घेणार आहोत। तर ही बंद बाजू आहे, तर बंद बाजूच्या साईडने आता आपण पूर्ण उंची टाकणार आहोत आणि मग बॅक पार्ट कट करून घेणार आहोत। तर हे बघा, इथे आता आपण सरळ लाईन मार्किंग करून घेऊयात। हे अस्तर खालीवर आहे, त्यामुळे इथे मग सरळ मार्किंग करून घेणार आहोत आपण। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण तुम्ही पण अस्तर जर खालीवर असेल तर अशाच पद्धतीची मार्किंग करून घ्यायची आहे सरळ, जेणेकरून आपल्या ब्लाउजचा पार्ट खालीवर होणार नाही। तर ही मार्किंग झाल्यानंतर आता आपण इथे टाकणार आहोत पूर्ण उंची। तर ही बंद बाजू आहे हे लक्षात ठेवा। तर पूर्ण उंची मी तुम्हाला अगोदर सांगितली होती, तर त्याचप्रमाणे आपण ती टाकणार आहोत 14.5। ब्लाउजची उंची होती 13.5, तर त्यामध्ये 1 इंच ॲड केल्यानंतर ते आली होती 14.5। तर हे बघा, इथे आपण 14.5ला मार्किंग करून घेणार आहोत। तर या साईडने आपण टाकून घेणार आहोत शोल्डर आणि गळारुंदी। तर हे बघा, गळारुंदी आपण घेतलेली आहे 2.5ची आणि शोल्डर घेतलेला आहे 3चं। तर असं टोटल आपण 5.5ला मार्किंग करून घेणार आहोत। तर हे बघा, इथे 2.5 आणि इथे गळारुंदी 3 म्हणजे 5.5। आणि जिथे आपण शोल्डरसाठी 3 टाकलेले आहे तिथून खाली मोंढ्याचं माप टाकायचं आहे। तर मोंढा होता आपला 5.5चा, तर हे बघा, इथे अशा पद्धतीने 5.5ला मार्किंग केलेली आहे। आणि इकडून पण चेक करून घ्यायचं आहे 5.5च येते ना, एक्स्ट्रा असेल तर बरोबर 5.5ला मार्किंग करून तिथे मोंढ्याचं माप टाकून घ्यायचं आहे। जिथे गळारुंदी टाकली होती तिथून आपण मागचा गळा टाकणार आहोत। तर मागचा गळा इथे होता 7.5चा, तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण 8ला मार्किंग करून घेणार आहोत।
आणि इथे पण आपण चेक करणार आहोत, खाली अडीचच येत आहे ना, तर बघा इथे अडीच आलेला आहे व्यवस्थित. जर मोठा गळा करायचा असेल तुम्हाला मागचा म्हणजे खालच्या साईडने ब्रॉड, तर इथे आपण 3 पण घेऊ शकतो. तर हे बघा इथे याची मार्किंग आपण करून घेऊयात. आता मोंढ्याची पण मार्किंग करून घेऊयात आपण. यानंतर आपण टाकणार आहोत आता छातीचा चौथा भाग. तर छातीचा चौथा भाग आपला किती होता? 8 आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन. तर हे बघा अगोदर आपण इथे 8 ला मार्किंग करून घेणार आहोत आणि पुढे मग 1.5 इंचाची मार्जिन. जर तुम्हाला मार्जिन एक्स्ट्रा ठेवायची असेल तर तुम्ही 1.5 पेक्षा 2 पण ठेवू शकता, जिथे आपण 1.5 इंच टाकले तिथे. तर इथे पण आपण आता छातीचा चौथा भाग आणि छातीचा नाही, इथे कमरेचा चौथा भाग आणि पुढे 1.5 इंच मार्जिन टाकणार आहोत. तर इथे कंबर किती होतं आपलं या ब्लाऊजचं? 28. तर 28चा चौथा भाग किती होतं मग? 7. तर 7 टाकणार आहोत आपण इथे आता. तर हे बघा मी 7 ला मार्किंग करून घेते आणि पुढे 1.5 इंच मार्जिनसाठी. तर हे बघा बॅक पार्टसाठी आपल्याला टक्स टाकावा लागतो अर्धा इंचाचा. तर इथे आपण ती 1 इंचाची मार्किंग करून घेऊया टक्ससाठी लागणारी आणि मग तिथून पुढे 1.5 इंच मार्जिनसाठी. ओके. आणि मग आता आपण हे जॉईन करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने याची कटिंग करून घेणार आहोत. तर हे बघा अगोदर आपण हे जॉईन करून घेणार आहोत व्यवस्थित. तर हे जॉईन झाल्यानंतर आपण इथे मोंढ्याचा शेप देऊन घेणार आहोत. तर बॅक पार्टसाठी आपण मोंढ्याचा शेप देण्यासाठी किती घेतो? 1.5 इंच. तर हे बघा इथे मी 1.5 इंचाला मार्किंग करते आणि या लाईनचं आपण अर्ध काढणार आहोत. तर 5.5च्या निम्म किती होतं? जर असं निम्म काढता नसेल येत तर मधून अशा पद्धतीने टेप फोल्ड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित जिथे सेंटर येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर हे बघा इथे सेंटर येत आहे आणि मग हे बघा हे अशा पद्धतीने सेंटरमधून आपण हा गोल शेप देऊन घेणार आहोत. तर हे बघा इथे 1.5 इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मग अशा पद्धतीने ते गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता ही आपली बॅक पार्टची कटिंग झालेली आहे. तर आपण ही आहे अशीच कट करून घेणार आहोत. व्यवस्थित आहे अशीच कटिंग करून घेणार आहोत. तर इथे मागच्या पार्टचा जो गळा आहे आपला, इथे जर तुम्हाला दुसरा शेप द्यायचा असेल तर तो तुम्ही देऊन घेऊ शकता. तर इथे मी आहे असंच ठेवणार आहे, गळा कट नाही करणार. इथे मी वेगळा गळा करणार आहे. हा जो ब्लाऊज पीस आहे तो वेलवेटचा आहे, तर त्यावरती मी डिझायनर गळा रेडी करणार आहे. तर त्यामुळे मी इथे गळ्याची जी मार्किंग केलेली आहे ती कट करत नाहीये. तर आता आपण याची कटिंग करून घेऊयात. तर व्यवस्थित हळूवारपणे कटिंग करून घ्यायची आहे. मोंढ्याचा शेप चेंज होऊ द्यायचा नाहीये. तर हे बघा व्यवस्थित जिथे मार्किंग केलेली आहे तिथूनच कट करून घ्यायचं आहे, कुठेही कमी जास्त होऊ द्यायचं नाहीये. तर इथे आपला बॅक पार्ट कट करून झालेला आहे. तर हाच पार्ट ठेवून आता आपण फ्रंट पार्ट पण कट करून घेणार आहोत. तर फ्रंट पार्टमध्ये कशा पद्धतीचे चेंजेस करायचे आहेत तर ते मी तुम्हाला फ्रंट पार्ट कट करताना सांगते. तर इथे आपण उंची घेतली होती ना 14.5, तर फ्रंट पार्टसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा उंची घ्यावी लागते, जेणेकरून टक्स व्यवस्थित येतो आणि फुगा पण त्याला व्यवस्थित येतो पफ प्रिन्सेसचा. तर हे बघा इथे बॅक पार्ट कट करून झालेला आहे. तर हाच पार्ट ठेवून आता आपण फ्रंट पार्ट कट करून घेणार आहोत. जर तुमच्या फ्रंट पार्टमध्ये प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजच्या जर कमी होत असेल फ्रंट पार्ट फिटिंगच्या वेळेस, तर कशा पद्धतीने बदल करायचे तुम्हाला मी सांगते. तर त्यासाठी आपण फ्रंट पार्टची पेपरवरती कटिंग करून घेऊयात. तर हा बॅक पार्ट मी आहे असंच ठेवते साईडला. तर आता आपण फ्रंट पार्टची अगोदर पेपरवरती कटिंग करून घेऊयात आणि मग अस्तरवरती करूया. ओके. तर हे बघा इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे. तर यावरती आता आपण प्रिन्सेस कटच्या फ्रंट पार्टची कटिंग करून घेणार आहोत. तर हे बघा इकडच्या साईडने आपण टाकणार आहोत अगोदरच्याच पद्धतीने पूर्ण उंची. तर पूर्ण उंचीमध्ये काय चेंजेस करायचे हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत.
तर पूर्ण उंची आपण अस्तरवरती कट करताना बॅक पार्टसाठी पूर्ण उंची जी आपण 1 इंच ॲड करून घेतलेली आहे तेवढीच घ्यायची आहे, परंतु फ्रंट पार्टसाठी जी येते त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड करायचं असतं. तर हे बघा इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड केलं, म्हणजे आपली आली होती 14.5, तर त्यामध्ये एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीने जिथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय तिथून कमरेचा चौथा भाग आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. ओके, तर कंबर किती होतं 28, तर तिथे चौथा भाग 7 आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. तर इथे किती येतंय मग 9.5. तर इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने इथे टाकायची आहे गळा रुंदी आणि मग शोल्डर. तर गळा रुंदी इथे होती 2.5 आणि शोल्डर 3. तर असं इथे मार्किंग करून घ्यायची आहे. शोल्डर पासून खाली लगेच मोंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. मोंडा कितीचा होता 5.5चा, तर इथे 5.5ची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथे पुढचा गळा कितीचा आला होता आपला 6.5, अर्धा इंच मार्जिन ॲड केल्यानंतर. तर इथे 6.5ला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग हा बॉक्स आपण ड्रॉ करून घेणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने जिथे मोंड्याची मार्किंग केलेली आहे तो पण बॉक्स आपण ड्रॉ करून घेणार आहोत. तर इथे बॉक्स ड्रॉ करण्याआधी आपण इथे छातीचा चौथा भाग टाकून घेणार आहोत. तर किती आला होता तो 9.5, म्हणजेच 8 आला होता. 8 चौक 32 आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. तर हे बघा इथे 8ला मार्किंग करते आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन धरून असं टोटल 9.5ला आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत. ओके, तर हे बघा इथे आपण हा बॉक्स ड्रॉ करून घेणार आहोत. सॉरी, ते माझ्याकडून थोडंसं खाली झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि मग इथे खाली जिथे कमरेचा चौथा भाग टाकला होता ना आणि पुढे 1.5 इंच मार्जिन असं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला आणखी पण चेंजेस करायचे आहेत, पण अगोदर आपण हा बॉक्स ड्रॉ करून घेऊयात आणि मग पुढे काय चेंजेस करायचे ते तुम्हाला ते सांगते. तर हे बघा ही अर्धा इंचाची मार्किंग, एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेला आहे आपण ते. तर हे बघा फ्रंट पार्टसाठी मोंड्याचा आकार देण्यासाठी आपण किती घेत असतो 1 इंच. तर इथे 1 इंचाला मार्किंग करायची आहे आणि जसं आपण बॅक पार्टला गोल आकार दिला होता त्याच पद्धतीने इथे 1 इंच घेऊन हा पण निम्म काढून गोल आकार देऊन घ्यायचा आहे. ओके, तर इथे 5.5चं आपल्याला निम्म काढायचं आहे. तर 5.5चं निम्म काढून घेणार आहोत आपण. तर ते इथं 3.25 आणि मग हे बघा अशा पद्धतीने इथून हा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. ओके, आणि पुढच्या गळ्यासाठी आपण अर्धा इंच घेऊन गोल शेप देऊन घेणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा इथे आता कमरेच्या साईडने जिथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ना तिथून आपण टक्सची आणि त्याची मार्किंग करून घेणार आहोत. तर हे बघा इथून पुढे आपण टक्स किती घेणार आहोत 3.5 आणि त्याची उंची पण आपण 3.5च घेणार आहोत. तर हे बघा इथे 3.5 आणि टक्सची उंची पण घ्यायची आहे 3.5 आणि ती लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे आणि पुढे त्याच्या 2 इंच घ्यायचं आहे पफसाठी. तर हे बघा इथे 2 इंच. तर हे बघा ही जी मार्किंग केलेली आहे ना ती व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने हा जो मोंढ्याचा चौकोन केलेला आहे ना आपण तिथून पुढे अर्धा इंच गेलं तरी चालेल. हे अशा पद्धतीने इथपर्यंत करून घ्यायची आहे आणि पुढे जी 2 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे ना तर हे बघा इथून 3.5 पासून इथं अशा पद्धतीचा आपल्याला कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेसचा. ओके, तर हे बघा अशा पद्धतीने. यानंतर आता आपण पुढे इथे आपण हे 2 इंच कट होणार आहे ना तर त्यामुळे हे बघा अगोदर आपण इथे मोजणार आहोत कमरेचा चौथा भाग. तर हे बघा किती येतो तो 7 चौक 28. तर इथे 28ची मार्किंग आणि पुढे 2 इंच हे जे कट होणार आहे ते 2 इंच आणि मग पुढे पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर हे बघा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने इकडे तिरकं.
तर इथे पण कट होणार आहे. आता आपल्याला इथे पण कमी पडेल, तर त्यामुळे जोडण्यासाठी इथे अर्धा इंच लागणारच आहे ना. मग हे अर्धा इंच आपण पुढे वाढवू शकतो. तर हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि मग हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आणि मग याची आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर अगोदर पुढचा गळा आणि मग हे मोंढा आणि प्रिन्सेसची कटोरी ते कट आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम हे बघा, अगोदर आपण मोंढ्याचा जो आकार दिलेला आहे तो कट करून घेऊयात. तर हे बघा, इथे आता आपल्याला कट करण्या अगोदर हे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ॲड केलं होतं ना, तर इथून इकडे असं तिरकं जोडायचं आहे. ते जी मेन उंची आहे ना तिथे हे बघा अशा पद्धतीने, आणि इकडचं हे बघा अशा पद्धतीने हे अर्धा इंच एक्स्ट्रा आणि हे असं तिरकं, आणि मग हा पार्ट आपण आता कट करून घेणार आहोत. तर हे बघा, हे अशा पद्धतीने इकडे तिरकं जी मार्किंग केलेली आहे ती, आणि मग हा फ्रंट पार्टचा आकार आणि प्रिन्सेसचा आकार आपण कट करून सेपरेट करणार आहोत. तर हे बघा, इथे अशा पद्धतीने आपले दोन्ही पण पार्ट कट करून झालेले आहेत. तर आता हे आपण अस्तरवरती ठेवून कट करणार आहोत. तर हे बघा, हे आपलं अस्तर अगोदरचं. तर हे बघा, इकडच्या साईडने आता ही बंद बाजू आहे. तर बंद बाजूच्या साईडने आपण गळ्याचा पार्ट ठेवू. त्याच्या शेजारी लगेच प्रिन्सेसच्या कटोरीचा आकार ठेवून आपण तो मार्क करून घेणार आहोत. तर आहे तशी ज्याची मार्किंग करून घ्यायची आहे तंतोतंत. ओके, तर इथे मी मार्किंग करून घेते. तर हे बघा, इथे मी आहे तशीच मार्किंग करून घेतलेली आहे. तर याच्या साईडने आपण इथे आणि इथे पाव पाव इंच एक्स्ट्रा घेणार आहोत शिलाई मार्जिनसाठीचं. तर हे बघा, अशा पद्धतीने पाव पाव इंचाची मार्किंग करून आपण एक्स्ट्रा घेणार आहोत ती शिलाई मार्जिनसाठी, जेणेकरून आपण पार्ट जोडल्यानंतर फिटिंग करताना कमी पडायला नको. जी 1.5 इंचाची एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे आपण ती फिटिंगसाठीची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी पाव पाव इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे एक्स्ट्राची. ही आपली आता स्टिचिंग मार्जिन झालेली आहे. तर हे आपण जेव्हा पार्ट जोडणार आहोत तर तेव्हा हे स्टिच केल्यानंतर आपण जे अगोदर आखले होते पेपर ठेवून, तर ते त्याच साईजमध्ये रेडी होणार आहे. तर आता आपण याला कट करून घ्यायचं आहे, जे एक्स्ट्राचं घेतलेलं आहे ते सुद्धा. तर इथे मी याला कट करून घेते. हे बघा, इथे दोन्ही पण पार्ट कट करून घेतलेले आहेत. तर हा झाला आपला फ्रंटचा पार्ट आणि हा झाला प्रिन्सेसच्या कटोरीचा पार्ट. तर यानंतर आता आपण स्लीवची कटिंग करून घेणार आहोत. तर हे बघा, इथे मी अस्तर घेतलेला आहे. तर इथे आपल्याला लॉंग स्लीव्ज कट करायची आहे, लांब बाही कट करायची आहे. तर हे बघा, हे व्यवस्थित घेतलेलं आहे. तर इकडच्या साईडने याची खुली बाजू आहे आणि इकडच्या साईडने बंद बाजू आहे. ठीक आहे, तर हे बघा, इथे आपण अगोदर एक सरळ लाईन मारून घेऊयात, जेणेकरून ते अस्तर खालीवर आहे ते व्यवस्थित सरळ होईल आणि आपली बाहीची कटिंग एकदम परफेक्ट होईल, कुठेही काही खालीवर होणार नाही. तर हे बघा, इथे मी सरळ मार्किंग करून घेते. तर इथे जी खालची लाईन ओढली आपण, तिथे आता आपण बाहीची घडी टाकणार आहोत. तर बाहीचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग ही आपण बाहीची घडी टाकत असतो. तर किती होता तो? 8. तर हे बघा, इथे आपल्याला 2 स्लीव्ज सोबतच कट करायच्या आहेत. तर हे जे अस्तर आहे ते आपण अशा पद्धतीने 4 पदरी फोल्ड करून घेऊयात. तर हे बघा, इथे 4 पदरी फोल्ड झालेला आहे. व्यवस्थित तंतोतंत फोल्ड करून घ्यायचं आहे, कोणती पण घडी कमी जास्त होऊ द्यायची नाही आहे. तर हे बघा, तर इकडच्या साईडने आता ही ओपन बाजू झालेली आहे आणि इकडची ही बंद बाजू झालेली आहे. तर इथे 8ची घडी येते का ती चेक करूयात. तर येते.
तर आता आपण इथे बाहीची मार्किंग करून घेणार आहोत. तर खालच्या साईडने पुन्हा एकदा सरळ लाईन ओढून घेऊयात आपण. तर बंद बाजूकडून आपण टाकणार आहोत बाहीची लांबी तर 8.5 आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्किंग ऍड केलं होतं. तर असं टोटल 9 ला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि इकडे 8 ला. सरळ मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित, कुठे काही कमी जास्त होऊ द्यायचं नाहीये का. हे बघा, आणि जिकडून आता ओपन बाजू आहे तिथून खाली आपण टाकणार आहोत बाहीची कॅप हाईट. तर इथे 9 आहे तर त्यामुळे इथे मी 3 इंच घेतलेली आहे आणि जिथे आपण 3 इंच घेतलंय तिथून आतमध्ये 1.5 घ्यायचं आहे. जी आपण शिलाई मार्जिन टाकतो मग त्यावेळेस ही जिथे आपण 1.5 इंच घेतलंय ते व्यवस्थित येतं तिथे, आणि बाहीचे पार्ट जोडल्यानंतर खालीवर होत नाही आणि मग फिटिंग केल्यानंतर बाहीचे दोन्ही पार्ट व्यवस्थित येतात. ओके, तर इथे 1.5 इंच घ्यायचे आणि खाली घ्यायचं आहे 1 इंच आणि इथे 1 इंचाची मार्किंग करायची आहे. आणि मग तिथून जिथे आपण 1.5 इंच घेतलंय तिथं हे बघा अशा पद्धतीने तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आणि ही इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर आता या लाईनचा आपण निम्म काढणार आहोत. तर इथे किती येते ती 6ची. तर हा पॉइंट आहे आपला 1.5चा. तर इथे आली ती 6ची आणि 6चे निम्म 3 आणि 3च्या निम्मे 1.5. ओके, तर निम्म्याचं पुन्हा निम्म करायचंय. तर इथे 1.5 ला मार्किंग करते आणि जिथे आपण कॅप हाईट घेतलेली आहे त्या साईडने खाली अर्धा इंचाची मार्किंग करायची आणि इकडे जिकडे बंद बाजू आहे त्या साईडने वरती अर्धा इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने इथे गोल, सॉरी ही मार्किंग इकडे करायची आहे. तर हे बघा हे अशा पद्धतीने सेंटर मधून घालायचा आहे आकार आणि जिथे 1.5 इंच घेतलंय तिथे हे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. ओके, तर इथे आपली बाहीची मार्किंग करून झालेली आहे परफेक्ट. तर आता आपण याला कट करून घेणार आहोत. अगोदर बाहेरच्या साईडने कट करायचं आहे आणि मग हा भाग ओपन करून आपण ही आतमधली मार्किंग कट करणार आहोत. ओके, तर याच्या साईडने मी अगोदर कट करून घेते. तर हे बघा अगोदर हे एक्स्ट्राची जी लाईन आहे ती कट करून घेऊयात आपण व्यवस्थित, जेणेकरून जो आपला दंड घेराचा पार्ट आहे बाहीचा तो व्यवस्थित सरळच येईल, कुठेही काही कमी जास्त होणार नाही. तर हे बघा इथे कटिंग झालेली आहे. तर आता बाही हे बघा अशा पद्धतीने ओपन करायची आहे आणि मग हा जो खोल भाग आहे आपण अर्धा इंच खाली घेतलेला तो कट करायचा आहे. तो आपण फ्रंट पार्ट साठी जोडत असतो. ओके, तर हे बघा अशा पद्धतीने आपली बाहीची पण कटिंग झालेली आहे. तर आता आपण हे जे अस्तरचं कटिंग केलेली आहे ते ती मेन फॅब्रिक वरती ठेवून कट करणार आहोत. तर हे बघा इथे मी अशा पद्धतीने पार्ट ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. तर ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे. तर बॅक पार्टचा गळा नेहमी बंद बाजूच्या साईडने ठेवायचा असतो, हे लक्षात ठेवा. तर मी व्यवस्थित हे अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. जिथे वर्क होतं ना वेलवेटच्या ब्लाऊजवरती तर तिकडच्या साईडने मी तिथे बाही ठेवलेली आहे आणि ती आता वेलवेटच्या ब्लाऊज पीसवरती जी आहे ती कमी पडत आहे. तर ती कशा पद्धतीने ॲड करायची, म्हणजे कशा पद्धतीने तिच्यामध्ये अजून एक्स्ट्राची बाही जोडायची हे उरलेलं कापड, तर ते मी तुम्हाला बाही कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. तर हे बघा हे अशा पद्धतीने ठेवल्यानंतर एक्स्ट्राचं साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत कट करून घ्यायचं आहे, कारण की हा वेलवेटचं कापड आहे तर मग ते शिवताना सटकतं, तर त्यामुळे एक्स्ट्रा ठेवून ते कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.